नमस्कार. आज 2024 चा शासनाने जो GR काढला तो GR म्हणजे शून्य शिक्षक शाळा. या GR मुळे गोरगरीब शेतकरी वर्गाचं फार मोठं नुकसान होणार आहे. कारण जी मुलं आपल्या गावामध्ये शिकणार होती ती मुलं शहरात जाऊन शिकू शकत नाही. कारण जे शेतकरी वर्ग आहे तो अतिशय शेतकरी असल्यामुळे त्यांना तर आर्थिक दृष्टी परवडणार नाही. म्हणून येत्या 5 जानेवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यावरती जो मोर्चा काढणार आहे त्या मोर्चामध्ये आरे गावातून स्त्री पुरुष असे व विद्यार्थी असे जास्तीत जास्त 250 ते 300च्या पटीमध्ये उत्स्फूर्तपणे भाग घेऊन शासनाला हा जो GR रद्द करण्यासाठी भाग पाडू अशी ग्रामस्थांच्या वतीने व पालक व विद्यार्थी यांच्या वतीने आम्ही आवाहन करत आहोत. आणि शासनाला GR रद्द करून गोरगरिबांच्या मुलांना आपल्या गावातच शिक्षण मिळवून देईल अशी मी आशा बाळगतो. एवढं मी सांगून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 2024 साली जो शासनाने शून्य शाळा बंद करायच्या ह्या जो काय GR काढलेला आहे त्या GRला अनुसरून आता प्रत्येक ग्रामस्थाने, प्रत्येक गावातील माणसाने, प्रत्येक पालकाने, प्रत्येक विद्यार्थ्याने ह्याचा उठाव करण्यासाठी एकजूट व्हायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे आमच्या आरे गावातील ही एकजूट 5 तारीखला जो जानेवारी 5 तारीखला जो मोर्चा जाणार आहे त्या मोर्चाला आम्ही एकजूट दाखवणारच आहे. त्या दृष्टिकोनातून सगळ्यांना विनंती आहे, पालकांना विनंती आहे, विद्यार्थ्यांना विनंती आहे की सगळेजण ह्या मोर्चासाठी एकजुटीने बाहेर पडायचं आहे. मुंबईतल्या ग्रामस्थ, आरे गावातील ग्रामस्थ माणसांना सुद्धा विनंती करतोय की त्यांनी वेळात वेळ काढून एकाच दुसरी दिवस सुट्टी घेऊन शाळेसाठी आपल्या आरेश्वर हायस्कूल वाचवण्यासाठी हे जे काय आरे गावातून प्रयत्न करतोय त्याला पाठिंबा देण्यासाठी 5 तारीखला सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि मोर्चात सामील व्हायचं आहे. आणि हा जो काय शासनाचे दंडलशाही जी चाललेली आहे ती मोडून काढण्यासाठी त्यांना एकजूट दाखवून जे काय शासनाचं धोरण आहे ते हाणून पाडायचं आहे. आणि ते हाणून पाडल्याशिवाय आपले सगळे ग्रामस्थ राहणार नाहीत. तरी पण सर्वांनी आपले 5 तारीखला यावे अशी आपल्याला आरे गावातर्फे कळकळीची विनंती करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. मी आरेगावची एक महिला आणि तसेच मी सामाजिक कार्य सुद्धा करत असते. जो काही शासनाने आता नवीन GR काढला आहे की 2024 चा शून्य शिक्षकी शाळा आणि त्या शाळेच्या त्या GR मधून आमची आरे हायस्कूल ही शाळा तसेच जिल्हा प्राथमिक शाळा या दोन्ही शाळा बंद करण्यात येणार आहे असं आम्हाला समजलं. तुमचं जर असं असेल तर आमची मुलांनी कुठे शिकायचं? तुमचं एक हे आहे की एकही मूल शिक्षणाशिवाय वंचित राहता कामा नये. मग मला तुम्ही सांगा, आमची जी काय 40-50 असतील किंवा 70 असतील किंवा त्याच्यापेक्षा समजा कमी असतील तर त्या मुलांनी कुठे जायचं? 15 किलोमीटर अंतरावर एखादं मूल 1 वर्षाचं पहिलीच्या वर्गातलं असेल ते जाऊ शकतं का? शासनाने याचं उत्तर द्यावं. आणि जर आम्हाला पाठवायचंच असेल ना तर तसं आमच्या मुलांची त्यांनी सोय करावी जेणेकरून आम्ही दुसऱ्या ठिकाणी पण घालू. पण तो आर्थिक जो खर्च आहे ना तो आम्हाला जमणार नाही, कारण आम्ही ग्रामीण भागात राहतो, आमची तेवढी आर्थिक कुवत नाही. त्याच्यामुळे शासनाने आमच्या मुलांचा विचार करावा आणि आम्हाला या जो काही GR काढलाय तो त्यांनी रद्द करावा. आणि जर तो जर मागे घेणार नसतील तर आम्ही 5 जानेवारीला तर ओरोसमध्ये येतच आहोत मोर्चा घेऊन. अगदी आमच्या मुलांसकट आम्ही तिथे येणार आहोत. आणि मी सर्व ह्या माध्यमातून सर्वांना विनंती करते की ज्यांची मुलं शाळेत आहेत, जे माजी विद्यार्थी आहेत, जे समाजसेवक आहेत, जे इतर वाडीतील इतर गावातील सुद्धा ग्रामस्थ असतील त्यांनी या सहभाग घ्यावा आणि आपल्या जी शाळा आहे ती बंद होता कामा नये याकडे त्यांनी लक्ष द्यावं. एवढंच सांगते मी.